नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ट्रिग्नोमेट्री 1 या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.1 यातील क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 हे 3 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। पहा क्वेश्चन नंबर 5, इव्हॅल्युएट ईच ऑफ फॉलोइंग। ही व्हॅल्यू काढायची आपल्याला, किती असेल? sin 30 डिग्री प्लस cos 45 डिग्री प्लस tan 180 डिग्री। पहा आपल्याला व्हॅल्यू माहिती पाहिजेत, पाठ पाहिजेत। sin 30 डिग्री ही व्हॅल्यू हाफ आहे, cos 45 डिग्री ही व्हॅल्यू 1/√2 आहे आणि tan 180 डिग्री ही व्हॅल्यू 0 आहे। पहा या व्हॅल्यू इथे पुट करायचे आपल्याला फक्त। पहा प्रॉब्लेम असा लिहून घ्यायचा, नंतर इक्वल टू करायचं। sin 30 ची व्हॅल्यू हाफ आहे प्लस cos 45 1/√2 आणि प्लस tan 180 म्हणजे 0। पहा 1/2 प्लस 1/√2 प्लस 0 लिहिण्याची गरज नाही। पहा आता येथे डिनोमिनेटरमध्ये रूटची टर्म आहे, ती म्हणजे डिनोमिनेटरमध्ये रूटची टर्म नसली पाहिजे। ती कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे न्यूमरेटरला आणि या डिनोमिनेटरला √2नेच मल्टिप्लाय करायचं। इथे काय करणार, √2 आणि √2। पहा त्यामुळे काय होईल, हे 1/2 हे प्लस हे √2, 1 × √2 म्हणजे √2 अपॉन, पहा √2 × √2 म्हणजे √2चा स्क्वेअर होईल, त्याची व्हॅल्यू किती येईल? फक्त 2, बरोबर आहे। पहा √2 × √2 हे काय होतात, √2चा स्क्वेअर होतो, बरोबर आहे। पहा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट अपोजिट साईन आहेत, कॅन्सल होतील, फक्त व्हॅल्यू काय मिळेल, 2 मिळेल। पहा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल म्हणजे 2, त्याप्रमाणे हे फक्त 2 होतील, बरोबर आहे। पहा आता ॲडिशन घ्यायची आपल्याला, दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे आपण न्यूमरेटरची ॲडिशन घेऊ शकतो आणि दोघांचा डिनोमिनेटर एकच घेणार, म्हणजे काय होईल पहा, म्हणजे 1 + √2 आणि अपॉन, पहा हे दोन्ही डिनोमिनेटर सेम आहेत म्हणजे त्याऐवजी एकच घेणार। पहा याप्रमाणे व्हॅल्यू आपल्याला ही मिळेल। नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 5 मधील सेकंड, इक्वल टू कोसेक 45 ही व्हॅल्यू किती आहे, कोसेक 45 डिग्री ही व्हॅल्यू √2 आहे। कॉट 45 डिग्री ही व्हॅल्यू 1 आहे आणि tan 0 ची व्हॅल्यू 0 आहे। कोसेक 45 डिग्री म्हणजे √2 प्लस कॉट 45 डिग्री म्हणजे 1 आणि tan 0 म्हणजे 0 इक्वल टू, हे काय होतील, √2 + 1। नेक्स्ट पहा क्वेश्चन 5 मधील थर्ड, sin 30 डिग्री हाफ व्हॅल्यू आहे, sin 30 डिग्री म्हणजे हाफ किंवा 1/2। cos 45 ही व्हॅल्यू आहे 1/√2, tan 360 0 आहे। पहा व्हॅल्यू पुट करू, इक्वल टू sin 30 म्हणजे 1/2 येथे इंटू cos 45 म्हणजे 1/√2 आणि tan 360 ची व्हॅल्यू 0 आहे। पहा येथे 0ने मल्टिप्लाय केलेलं आहे, 0ने कोणत्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय मिळते, 0, म्हणजे एवढी टर्म काय होईल, 0। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स। पहा आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक या सर्व व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत ऑफ अँगल, त्या अँगलच्या। अँगल कसा आहे, इन स्टँडर्ड पोझिशन, अँगल स्टँडर्ड पोझिशनमध्ये आहे। स्टँडर्ड पोझिशन म्हणजे अँगलचा व्हर्टेक्स आणि हा ओरिजिन एकच असणार आहेत, म्हणजे आपण समजा पहा येथे अँगल काढू आपण, सपोज हा टर्मिनल रे आहे, हा इनिशियल रे, सपोज हा पॉईंट ए जर घेतला आपण, हा फिक्स आहे, इनिशियल रे एका जागेवर आहे, हा रे म्हणजे काय आहे, टर्मिनल रे, हा थीटा, पहा एक्स ॲक्सिसच्या खालच्या डायरेक्शनला आहे, हा थीटा निगेटिव्ह असेल हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे।
तर या थिटाचे आपल्याला काय करायचे आहेत, साईन कॉस टॅन कॉस सेक कोसेक या व्हॅल्यू काढायचे आहेत. पॉईंटचं लोकेशन काय आहे, 3 - 4. 3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू आणि -4 म्हणजे वायची व्हॅल्यू. पहा आपण याच डायरेक्शनमध्ये म्हणजे याच क्वाड्रंटमध्ये हा टर्मिनल रे का काढलेला आहे, कारण एक्सची व्हॅल्यू कशी आहे प्लस आणि वायची मायनस. पहा येथे एक्सची व्हॅल्यू प्लस येईल आणि वायची व्हॅल्यू मायनस येईल. या साईडला वाय मायनस असतो बरोबर आहे. म्हणजे येथे जर पॉईंट घेतला आपण तर त्याचं पोझिशन समजा आपल्याला काय दाखवता येईल, 3 आणि -4. -4 वायवरचा पॉईंट असेल आणि 3 एक्सवरचा असेल बरोबर आहे. हा पॉईंट म्हणजे या क्वाड्रंटमध्ये हा पॉईंट आहे हे लक्षात आलं पाहिजे. पॉईंटचे जे कोऑर्डिनेट आहेत त्यावरून आपण पॉईंट कोणत्या क्वाड्रंटमध्ये काढणार हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. जर दोन्ही पॉईंट प्लस प्लस असते, समजा 3 आणि 4 असं असतं तर आपण या डायरेक्शनमध्ये काढला असता बरोबर आहे, कारण दोन्ही पण प्लस आहेत वाय आणि एक्स. त्याप्रमाणे येथे एक्सची व्हॅल्यू प्लस आहे त्यामुळे आपण एक्सची व्हॅल्यू प्लस आणि वायची व्हॅल्यू मायनस, म्हणजे या क्वाड्रंटमध्ये हा पॉईंट येणार आहे. तर हा येथे परपेंडिक्युलर आहे. ही व्हॅल्यू म्हणजे काय असते, व्हर्टिकल म्हणजे वायची व्हॅल्यू असते बरोबर आहे. वायची व्हॅल्यू येथे किती आहे, -4 आहे. आणि ही हॉरिझॉन्टल व्हॅल्यू, ही हॉरिझॉन्टल म्हणजे एक्सची व्हॅल्यू हे आपण पाहिलेलं आहे अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये. सपोज हा पॉईंट आपण एम घेऊ तर ही व्हॅल्यू -4, एक्सची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3 बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू किती आहे 3. आता आपल्याला या थिटाचे साईन कॉस टॅन कॉट व्हॅल्यू करायच्या, त्यासाठी ही लेंथ माहिती असणं आवश्यक आहे OP बरोबर आहे. आता इथे सोल्युशन कसं लिहिणार आपण, लेट टर्मिनल रे OB आहे बरोबर आहे. OB ऑफ अँगल AOB. आपण अँगल AOB काढला. OA हा इनिशियल रे आणि OB हा टर्मिनल रे, येथे अँगल तयार होतो बरोबर आहे. हा जो टर्मिनल रे आहे तो या पॉईंट P मधून पास होत आहे. पासेस टर्मिनल रे OB ऑफ अँगल AOB passes through पॉईंट P. त्याचं लोकेशन 3 आणि -4 बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे 3 आहे आणि वायची व्हॅल्यू -4 आहे. पहा आता ओरिजिनमधून एखादा रे निघत असेल, आता हे येथे पॉईंट आहे बरोबर आहे. हा पॉईंट ओरिजिनपासून किती दूर आहे तर ती व्हॅल्यू सपोज इथे R घेऊ आपण. OPचं डिस्टन्स किती आहे R आहे. म्हणजे Rची लेंथ आपण कशी काढणार, पण नाऊ OP किंवा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो बरोबर आहे. म्हणजे हा हायपोटेनस होईल, त्यावरून काढता येईल कारण या दोन साईड माहिती आहेत. किंवा OPची लेंथ म्हणजे R घेऊ आपण. OPची लेंथ कशी काढणार आपण, स्क्वेअर रूटमध्ये x² + y². हा फॉर्म्युला आहे. सपोज हा ओरिजिन आहे O आणि ही लाईन आहे, येथे असो किंवा येथे कोणत्याही क्वाड्रंटला लाईन असू द्या. सपोज हा पॉईंट येथे एखादा पॉईंट आहे, त्याचं लोकेशन आता या क्वाड्रंटला असल्यामुळे एक्सचं लोकेशन प्लस येईल समजा +7 आणि वायचं लोकेशन निगेटिव्ह येईल बरोबर आहे. म्हणजे -5 असेल. तर ही एक्सची व्हॅल्यू आणि ही वायची व्हॅल्यू. तर एवढं जे डिस्टन्स आहे, सपोज हा पॉईंट P घेतला आपण तर OPचं डिस्टन्स कसं काढणार आपण, एक्सचा स्क्वेअर वायचा स्क्वेअर दोघांची ॲडिशन आणि पुन्हा स्क्वेअर रूट. म्हणजे याप्रमाणे पहा. आता OP एवढं डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. पण हा पॉईंट ओरिजिनपासून किती दूर आहे, म्हणजे OP हे डिस्टन्स असेल ते Rने आपण दाखवलेलं आहे बरोबर आहे. म्हणजे ती व्हॅल्यू या फॉर्म्युल्यानं आपण काढणार x² + y² स्क्वेअर रूटमध्ये. म्हणजे एवढी आपल्याला किंवा पायथागोरस थेरमच अप्लाय होतो, दोघांची स्क्वेअरची ॲडिशन आणि स्क्वेअर रूट बरोबर आहे. व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर R = म्हणजे काय होईल, एक्सची व्हॅल्यू 3 आहे, 3चा स्क्वेअर म्हणजे 9 डायरेक्ट लिहितो आणि y², वायची व्हॅल्यू -4 त्याचा स्क्वेअर म्हणजे +16 होईल बरोबर आहे. दोघांची 25 होतील. 25चं स्क्वेअर रूट म्हणजे Rची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला 5.
आरची व्हॅल्यू 5 मिळेल, म्हणजे 5 युनिट दूर आहे हा पॉईंट पी ओरिजिनपासून. तर आता एक्सची व्हॅल्यू माहिती आहे, वायची व्हॅल्यू माहिती आहे आणि आरची व्हॅल्यू माहिती आहे. आता आपल्याला या थीटाची आपल्याला सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. नाऊ साइन थीटा हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस म्हणजे y/r, वायची व्हॅल्यू -4 आणि आरची व्हॅल्यू 5. ही झाली साइन थीटाची व्हॅल्यू. त्याप्रमाणे कॉस थीटा x/r, एक्सची व्हॅल्यू 3 आणि आरची व्हॅल्यू 5. टॅन थीटा म्हणजे साइन अपॉन कॉस म्हणजे r कॅन्सल होतील, y/x, वायची व्हॅल्यू -4 आणि एक्सची व्हॅल्यू 3. बरोबर आहे. साइन कॉस टॅन या व्हॅल्यू काढल्या आपण. आता यांची रेसिप्रोकल, साइनचा रेसिप्रोकल म्हणजे काय, कोसेक थीटा ही व्हॅल्यू काय असेल, याचा रेसिप्रोकल म्हणजे r/y. r वर गेले, y खाली आले, त्याप्रमाणे 5 वर जातील आणि 4 खाली येतील म्हणजे -5/4. आता कॉसचा रेसिप्रोकल सेक थीटा म्हणजे काय होईल, r/x म्हणजे 5/3. टॅनचा रेसिप्रोकल कॉट थीटा इक्वल टू काय होईल, x/y म्हणजे 3/4 -3/4. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक सर्व व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. ही कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. इथे हा पॉईंट ओरिजिनपासून किती दूर आहे ते डिस्टन्स काढण्यासाठी आपण याच पॉईंटचे कोऑर्डिनेट म्हणजे ही एक्सची व्हॅल्यू आणि ही वायची व्हॅल्यू, तर हा फॉर्म्युला अप्लाय करणार. किंवा असं जमत नसेल तर हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. बरोबर आहे. येथे 90चा अँगल म्हणजे हायपोटेनस हा आहे. पायथागोरस थेरम अप्लाय करा, OM² + MP² = OP² होईल. तसंही काढता येईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. कॉस थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला आणि थीटा 0पेक्षा ग्रेटर आहे परंतु π/2 म्हणजे 90 म्हणजे 0पेक्षा ग्रेटर आहे आणि π/2 पेक्षा लेस आहे. 0पेक्षा जास्त आहे आणि 90पेक्षा कमी आहे म्हणजे थीटा कुठे असणार आहे, हे फर्स्ट क्वाड्रंट हा 0 आणि π/2 म्हणजे 90. 0पेक्षा ग्रेटर आणि π/2 पेक्षा लेस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटला हा आपला थीटा आहे. बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो, थीटा फर्स्ट क्वाड्रंटला आहे, 0पेक्षा ग्रेटर आहे आणि π/2 पेक्षा लेस आहे. 0 to π/2 यांच्या बिटवीन यांच्या दरम्यान हा आपला अँगल आहे. तर आता कॉस थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. येथे साइन आणि कॉस आहेत, येथे साइन आणि कॉस थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला साइन्स थीटाची व्हॅल्यू काढता येईल फॉर्म्युला वापरून आणि साइन आणि कॉस माहिती झाल्या तर टॅनची पण व्हॅल्यू काढता येईल. बरोबर आहे. म्हणजे हे सॉल्व करता येईल आपल्याला. आता कॉस थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून आपण साइन थीटाची व्हॅल्यू काढू. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा फॉर्म्युला माहिती आहे. वी नो एक फॉर्म्युला आहे, sin² थीटा + cos² थीटा = 1. कॉसची किंवा साईनची व्हॅल्यू माहिती असेल, समजा कॉसची व्हॅल्यू माहिती असेल तर साईनची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा आणि साईनची व्हॅल्यू माहिती असेल तर कॉसची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. आता येथे व्हॅल्यू पुट करू आपण. sin² थीटा प्लस कॉस थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे परंतु येथे स्क्वेअर आहे म्हणजे आपण काय करणार, या व्हॅल्यूचा स्क्वेअर करणार. 12/13 ही कॉस थीटाची व्हॅल्यू आहे परंतु येथे कॉसला स्क्वेअर असल्यामुळे या व्हॅल्यूला पण आपण स्क्वेअर केलेला आहे आणि = 1. देअरफॉर sin² थीटा प्लस हे 144 होतील आणि हे
13चा स्क्वेअर म्हणजे 169 इक्वल टू 1. देअरफॉर आपल्याला साईन थिटाची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे ही टर्म तिकडे पास करू. इकडे प्लस आहे, तिकडे गेलं मायनसमध्ये टर्म होईल ती, बरोबर आहे. म्हणजे साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू या साईडचे 1 आणि ही टर्म मायनसमध्ये येणार आहे 144/169. देअरफॉर साईन स्क्वेअर थिटा, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 169 इंटू 1 म्हणजे 169, हे मायनस 144, येथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलेलं आहे. देअरफॉर साईन स्क्वेअर थिटा इक्वल टू दोघांची सबट्रॅक्शन 25 होईल आणि अपॉन 169. इथे स्क्वेअर आहे आणि इकडे पण स्क्वेअरचे नंबर आहेत. जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर दोन्ही साईडचं घ्यावं लागेल, बरोबर आहे. म्हणजे साईन स्क्वेअर थिटा याचं स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणती मिळेल? साईन थिटा. स्क्वेअरची व्हॅल्यू ही आहे, परंतु स्क्वेअर रूट घेतलं तर फक्त साईन थिटा होईल आणि इक्वल टू म्हणजे या साईडचं स्क्वेअर रूट होईल. 25चं स्क्वेअर रूट 5 आहे, बरोबर आहे. आणि 169चं स्क्वेअर रूट 13 आहे. 5/13 ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला? साईन थिटाची. परंतु स्क्वेअर रूट घेतलं आपण, प्लस आणि मायनस 2 येतील, व्हॅल्यू 2 मिळतील. स्क्वेअर रूट घेतल्यामुळे आपल्याला 2 व्हॅल्यू मिळतील, प्लस और मायनस. आता प्लस व्हॅल्यू घ्यायची का मायनस घ्यायची हे ठरवायचं कशावरून? या कंडिशनवरून. याचा अर्थ काय होतो? थिटा हा फर्स्ट क्वाड्रंटला आहे आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्व पॉझिटिव्ह असतात, बरोबर आहे. ऑल पॉझिटिव्ह हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे साईन फर्स्ट क्वाड्रंटला कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. म्हणजे आपल्याला फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची, निगेटिव्ह घ्यायची नाही. बट थिटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट 0पेक्षा ग्रेटर आहे थिटा, परंतु लेस आहे π/2 पेक्षा. हे आपल्याला दिलेलं आहे, बरोबर आहे. सिन्स ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे, म्हणजे थिटा आपला फर्स्ट क्वाड्रंटला आहे आणि फर्स्ट क्वाड्रंटला साईन पॉझिटिव्ह असतो, बरोबर आहे. म्हणजे आपण साईन थिटाची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेणार. साईन थिटा इक्वल टू 5/13. साईन थिटाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, बरोबर आहे. कॉस थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, त्यावरून आपण साईन थिटाची व्हॅल्यू काढलेली आहे. आता येथे व्हॅल्यू पुट करू आपण. याची व्हॅल्यू काय मिळेल? ही टर्म आपण लिहून घेऊ इथे. साईन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि अपॉन 2 टाइम्स साईन थिटा इंटू कॉस थिटा इक्वल टू ही व्हॅल्यू काय होणार आहे? साईन थिटाची व्हॅल्यू ही आहे, परंतु स्क्वेअर असल्यामुळे व्हॅल्यूचा आपण स्क्वेअर करणार. म्हणजे 5/13 याचा स्क्वेअर मायनस कॉस थिटाची व्हॅल्यू ही आहे, परंतु येथे स्क्वेअर आहे, त्यामुळे स्क्वेअर करावं लागेल. 12/13 याचा पण स्क्वेअर आहे आणि अपॉनमध्ये 2 टाइम्स साईन थिटाची व्हॅल्यू 5/13. 5/13 मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. कॉस थिटाची व्हॅल्यू 12/13. 12/13 यांचा मल्टिप्लिकेशन आहे, बरोबर आहे. हे सॉल्व करू आपण. 5चा स्क्वेअर 25 होईल, अपॉन 13चा स्क्वेअर 169 मायनस 12चा स्क्वेअर 144 आणि 13चा स्क्वेअर 169. हे एवढं न्यूमिरेटरमध्ये आलेलं आहे, बरोबर आहे. आता डिनोमिनेटरमध्ये हा मल्टिप्लिकेशन करायचा आपल्याला. 12 आणि 5 यांचा मल्टिप्लिकेशन 60 होईल इंटू 2, म्हणजे हे न्यूमिरेटरमध्ये आहेत 2, 5 आणि 12, बरोबर आहे. यांचा मल्टिप्लिकेशन आहे तो 120 होईल. 12, 5 आणि 2चा मल्टिप्लिकेशन 120 आणि 13चा मल्टिप्लिकेशन 169. येथे काय आहे? सबट्रॅक्शन आहे आणि दोघांचा डिनोमिनेटर एकच आहे, त्यामुळे आपण एकच डिनोमिनेटर घेणार 169 आणि न्यूमिरेटरची सबट्रॅक्शन करणार. म्हणजे 25 मायनस 144. 25 मायनस 144 आणि अपॉन 120/169. न्यूमिरेटरमध्ये एवढी टर्म आहे आणि डिनोमिनेटरला एवढी टर्म आहे इथे. आता हे 169 कॅन्सल होतील आणि हे 169 कॅन्सल होतील, कारण येथे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत आणि येथे पण डिनोमिनेटरमध्ये आहेत.
हे कॅन्सल होतील, बरोबर आहे. पहा ही सबट्रॅक्शन 25 मायनस 144 म्हणजे मायनस इक्वल टू मायनस 119 होतील, बरोबर आहे. तर आता हे 169 कॅन्सल झालेले आहेत. काय राहील अपॉन 120. याची व्हॅल्यू काढली. आता काय व्हॅल्यू काढायची आपल्याला 1/tan²θ. पहा आता नाऊ 1/tan²θ. 1/tan म्हणजे cot²θ, कारण कॉट आणि टॅन एकमेकांचे रेसिप्रोकल आहेत. 1/tan म्हणजे कॉट होईल, येथे स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर θ, बरोबर आहे. कॉट म्हणजे काय? पहा कॉट म्हणजे cos/sin, cos θ/sin θ, परंतु स्क्वेअर असल्यामुळे cos²θ/sin²θ होईल. तर आता पहा व्हॅल्यू पुट करू. cos θची व्हॅल्यू 12/13, परंतु स्क्वेअर आहे म्हणजे 12/13 याचा स्क्वेअर आणि अपॉन sin²θ. साईनची व्हॅल्यू 5/13, 5/13 त्याचाही स्क्वेअर आहे. पहा पुढे लिहितो. 12चा स्क्वेअर 144 अपॉन 169 आणि 5चा स्क्वेअर 25 अपॉन 13चा स्क्वेअर 169. पहा आता हे डिव्हिजनमध्ये आहेत, हे पण इथे डिव्हिजनमध्ये आहेत, म्हणजे 169 कॅन्सल होतील, बरोबर आहे. न्यूमरेटर कसा आहे 144/169. हे डिव्हिजन आहे. जर मल्टिप्लिकेशन घेतलं आपण तर हे वर जातील, हे खाली येतील, म्हणजे 169 कॅन्सल होतील. राहील काय 144/25 इक्वल टू 144/25. ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला 1/tan²θ, बरोबर आहे. पहा पहिल्याचा आन्सर हे मिळेल आपल्याला आणि दुसऱ्याचा आन्सर हे मिळेल. ही व्हॅल्यू याची आहे आणि ही व्हॅल्यू याची आहे. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.